कसं दिसतंय? मस्त दिसतंय ना, तोंडाला पाणी सुटलं असेल. कोण कोण जाम ब्रेड खातंय ती. बाजारात गेलते, भाजीला घेतलं, मग येताना म्हणलं जांभळं दिसली. मग म्हणलं जांभळाचं काय होत असेल का, सगळ्या ह्याची रेसिपी होती म्हणल्यावर ह्याचं काय तर होते का बघा म्हणलं. मग आणलंय घरी, घ्या धुवायला. मग लगेच स्वच्छ धुवून परत सुती कापडात हलक्या हलक्या हाताने पुसून घ्यायचं आणि नंतर बिन ती वरची साल वेगळी काढून घ्यायची, त्यातच बी ठेवायचे आणि कढई तापाय ठेवायची. जाड ठेवायची बरं का, नाहीतर पातळ ठेवली की करपतेस. आणि 10 ते 15 मिनटं शिजवायला ठेवायचं. नंतर 2 मिनटं झाकून ठेवायचं. असं झालं की मग जरा अजून हलवायचं, अजून 2 मिनटं ठेवायचं. चांगलं हलवून झाल्यानंतर खाली छोटंसं भांडं ठेवायचं, त्याच्यावर पुरण वाटायचं चाळण ठेवायची आणि असं चांगलं हलवून घ्यायचं हातानं, हात धुवून. आणि स्वच्छ ती केल्यानंतर पूर्ण बघा कसं दिसतंय. जांभळाचा कलर कसा आलाय, मस्त आलाय ना. वाटतंय का जांभळ आहे ती, त्याचा रस. आणि नंतर कढई तीच धुतली मी आणि अर्धा फुलपात्र पाणी ओतलं, गूळ टाकला. तुम्ही गूळ किती कमी जास्ती गोड तुम्हाला आवडते असं करू शकता. मी थोडाच टाकला होता का तर गोड लय गूळ म्हणून, आणि जांभळ पण गोड होतं म्हणून. आणि चांगलं हलवत हलवत राहायचं आणि जरा आटू द्यायचं. भारी लागते बरं का जाम, एकदा करून पहा. आणि गूळ असल्यामुळं तर आयुर्वेदिक आहे. आणि परत ब्रेड घ्यायचा असा, आणि ते पण दाखवते करून ब्रेडला कसा लावायचा. दोन्ही प्रकारने लावायचा. ब्रेड भाजायचं तव्यावर, मी बटर लावलं नव्हतं, तुपासोबत भाजला होता. आणि नंतर ब्रेडला असं लावून घ्यायचं गार झाल्यानंतर. भारी लागतं, एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुलांना तर पौष्टिक चांगलं आहे, गूळ असल्यामुळे आणि जांभूळ असल्यामुळे.